रेड बॉल घोषित केलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट लेग कडून चेंडू लॉंग लेग कडे चाललाय आणि बॅट्समन फिरोजच्या बॅट मधून पुन्हा एकदा अनोख्या अंदाजानं आलाय. चौकार. चौकार आलेत. सलग 3 चौकार येत आहेत. यावेळचा चेंडू समोर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज स्वतःवरती थोडासा नाराज आहे. चेंडूने थोडासा वळण घेतलाय. टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू थोडासा बदलला आणि त्यामुळे कदाचित बॅट्समनला हा चेंडू कनेक्ट करता आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. पलस्कूप घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चौथा येतोय. चेंडू लॉंग लेग कडे चालला आणि 4 मिळाल्या जातात. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा परफॉर्मन्स सध्या होताना दिसतोय. 4 आल्यात. 16 होत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न आहे. इथे मात्र फ्लाय स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत एक पूर्ण केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पॉवर प्ले नंबर 1चं हे षटक कसं हाताळावं याचं उत्तम उदाहरण फिरोजने दिलंय. 4 चौकार खेळलेत, ज्यामध्ये 16 धावा चौकारांच्या आणि एक एकेरी अशा प्रकारे धावसंख्या होतीये 17 धावा. धावसंख्या होती 17 धावा. फक्त षटकाराने येतात असं नव्हे, तर चौकाराने सुद्धा याचं उत्तम उदाहरण. कारण षटकार एक वेळ जोखीम होऊ शकेल, ज्यामध्ये तुमचा विकेट जाऊ शकतो कॅच उडून. पण चौकार एक असा फटका आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून जास्तीत जास्त वेळ क्रीजवरती राहू शकता. आणि ते प्रयत्न फलंदाज फिरोजने केले. कदाचित म्हणूनच की काय अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तो 49 पर्यंत थांबून राहिला, ज्यामध्ये ज्यानं शेवटच्या चेंडूवरती जो रनआउट झाला होता. 3 षटकार आणि 5 चौकार ज्याने लगावले होते. संजय भास्कर आलाय. संजय भास्करचं स्वागत होतंय. संजय भास्करचं स्वागत केलंय आणि इथे मात्र संजयने स्वागत केलंय. खेळाडू क्रमांक 1 पहिलाच खेळाडू होता मात्र दत्तनगर संघाचा होतोय झेलबाद. सात चेंडू फेस करत असताना 17 केल्या होत्या. फिरोज बाद झालाय. नवीन खेळाडू आदित्य आलाय. आदित्य गावंड. यज्ञेश भोईर आणि आदित्य गावंड अशी सध्या जोडी मैदानात फलंदाजीसाठी आहे. संजय भास्कर पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त करतोय. एक एक्सपिरियन्स होल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्यानं टेनिस क्रिकेट खेळत असताना शेकडो विकेट्स घेतल्या असतील, तो संजय आहे. क्या बात आहे. कमबॅक काय करायचं उत्तम उदाहरण. तडाखेबाज फलंदाजांमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप कशी पाडावी याचं उत्तम उदाहरण संजयनं आतापर्यंत देण्याचा प्रयत्न केलाय. समोर मारलाय. रॉकेट स्ट्रोक आहे. स्क्रीनच्या वरतून निघून चाललाय चेंडू. बॅट्समन आदित्यच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकार आलाय. 6 मिळाल्यात. धावसंख्या होती 23 धावा. 23 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 23.
यावेळचा चेंडू बॅट्समनला त्रेदा तिरपीट करून जातोय, निघालाय बाहेर मैदानाच्या, कारण क्लीन बोल्ड होतोय. खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू आता मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालंय. संजय वास्कर कमबॅक करतो. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू निधाव, तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवरती विकेट मिळवला. अशा प्रकारे आतापर्यंत राखले 4 चेंडूमध्ये 6 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केल्यात आणि मात्र पुन्हा एकदा वापसी केली आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. खेळाडूचं नाव आहे आयुष सूर्यवंशी. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, नाव आहे आयुष सूर्यवंशी. 1.4 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, दुसरं षटक चालू आहे जे आतापर्यंत 6 आल्यात. संघाची धावसंख्या आहे 23 धावा. 2 बाद 23. बाद होणारा फिरोज आणि आदित्य. आल्या आल्या मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर मधून निघून चाललाय. 6 धावांसाठी आला षटका. सहा मिनिट आहेत. तीस धावा होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. संजय वास्कर एक यशस्वी षटक ज्यानं हाताळलं. 13 धावा खर्च करून 2 विकेट्स ज्यानं मिळवल्या असा संजय वास्कर, ज्याला आपण पाहिला अनुभवी गोलंदाज. चला वाघिलीवाडा संघासाठी विशेष सूचना आहे. सन्माननीय रुपेशजी मुंडकर यांचं आगमन झालंय. मुंडकर फॅमिलीचे प्रत्येक सदस्य या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सपोर्ट करतायत. त्यामध्ये रुपेशजी मुंडकर हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचं मनपूर्वक आपण करूया स्वागत. नेक्स्ट बॉलर जितू गायकवाड. तिसऱ्या क्रमांकावरती जितू आलाय. जितू यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. झेल उडाला, प्रयत्न केलेत. क्या बात आहे. शॉर्ट सिलिमिडॉनला उडालेला झेल टिपलाय. स्वतः चेंडू रिलीज करून मात्र झेल टिपला गेलाय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू आयुष सूर्यवंशी झालाय झेल बाद. न्यू बॅट्समन नवीन खेळाडू आशु ठाकूर. आशु ठाकूर आलाय नवीन बॅट्समन. 3 बाद 30. ओपनिंगला आलेला यज्ञेश अजूनही आहे, पण त्याला आतापर्यंत स्ट्राईक आलेली नाहीये. ही सर्वात मोठं त्याच्या दृष्टीने दुर्दैव असेल, जो आल्यापासून नॉन स्ट्रायकर म्हणूनच उभा आहे. याचं कारण असं, प्रत्येक चेंडूच्या शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल येते आणि परत स्ट्राईक चेंज होते. चेंडू चांगला आहे, हा सुद्धा निर्धाव आलाय. प्रत्येक षटकातील शेवटच्या चेंडूवरती प्रत्येकी एक धाव आल्यामुळे कदाचित यज्ञेशला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाही आहे. याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत 14 चेंडूमध्ये त्याला नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागलंय. पुन्हा एकदा हा चेंडू वेगानं रिलीज केला गेलाय.
यॉर्कर लाईनवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, वाईट लाईनवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सलग दुसरा चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी टीम कॅप्टन जितू करत असताना. पुन्हा एकदा मिस होत आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू नेहमी चांगलाच म्हणावा लागेल. त्यामुळे इथे मात्र गोलंदाज जितूचं विशेष कौतुक. 4 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत देत नाहीये. संजय वास्करला बरोबर ज्या पद्धतीने गोलंदाज आले तशीच करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. हा चेंडू फटका चांगला आहे. स्ट्रेट टू बॉलर खेळलेला फटका स्क्रीनच्या वरतून निघून चाललाय. सीमा पार आलाय षटकार. चला शांत बसा. दत्तनगर मध्ये तो कॅपेबल आहे म्हणून त्याला तुम्ही पाठवलाय. यावेळचा चेंडू सरळ खेळला जातो. चेंडू सिलिमिट ऑफला. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप करत आहे, परंतु उचलून फेकी करेपर्यंत 2 मिळाले जातात. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. 38 वर 38 रन्स. 38 होत आहेत. या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्यात. जितू अफलातून गोलंदाजी करत असताना जितू गायकवाडला आपण पाहिलात. शेवटचं षटक बाकी आहे. स्पेशली थँक्स टू या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे समीर जिकेडी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. नियोजन समितीच्या वतीनं आपण दिलेले योगदान आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा येतील. हाणामारी होणार आहे, कारण आतापर्यंत धावा अवघ्या झाल्या त्या म्हणजे 38 धावा. दत्तनगर ट्रॉम्बे टीमच्या धावा आल्या त्या 38. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारं हे ओव्हर असेल. समोर स्ट्रायकर बॅट्समन. 18 चेंडूंनंतर 19व्या चेंडूत यज्ञेश आलाय. आलाय लेट परंतु मारलाय थेट. लॉंग ऑनच्या वरतून आलाय षटकार. या अगोदरच्या सामन्यामध्ये दीपकजींनी एक छोटासा उल्लेख केला होता. संध्याकाळच्या वेळेस एक पर्यटन स्थळ होऊन बसतं. अनेक पर्यटक वाटसरू इथून जात असतात, परंतु इथे थांबत असतात विमानं उडत असताना. पण इथे आता मात्र चेंडू उडवताना पाहण्यासाठी थांबलेले हे प्रेक्षक आहेत. काय घडलं एक्झॅक्ट आमच्यापर्यंत निर्णय येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात असं आपण म्हणूया एक प्राथमिक अंदाजानं. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होतीये 46 धावा. जमलेला क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहत आहे, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. या आपलं स्वागत आहे. आपण पाहता चिंचपाड्याच्या मैदानावरती चालू असणारी स्पर्धा वडगर नोड परिसरातील मुंडकर रियालिटी ट्रॉफी आपण पाहताय. फुलटॉस आहे. स्टेप आउटून खेळण्याचा हा प्रयत्न होता, त्यामुळे कदाचित नो बॉल. यस, पंचांचा इशारा नो बॉलचा आला आहे आणि या नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव मिळाली जाते अतिरिक्त. बऱ्याच अवधीनंतर हा अव्वांतर चेंडू जो हाईट फॅक्टरचा दिला गेला डायरेक्ट बाउन्सर होता, त्यामुळे इथे मात्र नो बॉल दिलाय. नेक्स्ट डिलिव्हरी फ्री असणार आहे. संघाची धावसंख्या आहे 47 धावा. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा, सॉरी माफ करा, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे आणि त्याला आक्षेप म्हणून नो बॉल. थर्ड अंपायर रेफर नो बॉल केला जातोय आणि DRS संपला जातोय. चला, नो बॉलचा इशाराला फ्रीट कंटिन्यू केलं जाईल आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा ड्रिंक ट्रॉली गेली होती. रोशन बोपी
47 झाल्यात. फ्री हिट आहे. हाफ ट्रॅकर टाकण्याचा हा प्रयत्न होता. वाईड लाईनच्या बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 48 होत आहेत. 48 रन्स. समोर टाकण्याचा हा प्रयत्न. झेल उडालाय. शॉर्ट लिमिट आपला क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत. फ्री हिट असल्यामुळे इथे मात्र धावचेची संधी आणि ती कमावली आहे. खेळाडू क्रमांक 4 इथे मात्र धावबाद होतोय. बाद होणारा खेळाडू आशु ठाकूर जो रनआउट झालाय. कदाचित या मॅच मध्ये यज्ञेश हा अमर राहणार की काय असंच वाटू लागलंय. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तो नॉट आउट होता, पण त्याला तिथे काहीतरी करण्याची संधी मिळाली होती. 13 मध्ये त्याने 33 केल्या होत्या. या मॅच मध्ये यज्ञेशला आतापर्यंत ज्याच्या वाट्याला फक्त 3 चेंडू आलेत, ज्यामध्ये ज्याने एक षटकार लगावला आणि 8 धावा ज्यानं 9 धावा ज्यानं केल्यात असं यज्ञेश, जो पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर आहे. स्ट्रायकर बॅट्समन आशिष आलाय. आशिष सूर्यवंशी. फटका चांगला आहे. आशिष सूर्यवंशीनं आल्या स्वागत केलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये लगावलाय षटकार. दिसत आहेत. आता मात्र धावसंख्या होते 55 धावा. 55 रन्स. गुणलेखकाच्या अहवालानुसार अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 55 झाल्यात. संदीप म्हात्रे, बॉलर नेम संदीप म्हात्रे. कोला टाकलाय वेगानं. अशी स्ट्राईक इथे मात्र चेंज होणार नाही, त्यामुळे हा शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानात येतोय. नाव आहे जय पवार. खोलात टाकला चेंडू, खोदून काढलाय. लॉंग ऑनला 1 मिळाली आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं पहिलं षटक सुद्धा संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 57 होत आहेत आणि 58चं टार्गेट दिलंय. ते म्हणजे त्रिमूर्ती दत्तनगर ट्रॉम्बे या संघानं कान्होबा कुंडेवाळ संघासमोर. चला, विशेष सूचना आहे केडीएच वाघिलीवाडा संघासाठी. केडीएच वाघिलीवाडा संघासाठी विशेष सूचना आहे. तर आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे. धावा झाल्या 4 षटकामध्ये. 57 करायच्यात 58. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक, मराठीचे अप्रतिम समालोचक दीपक पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तुर्तास स्पेशली थँक्स जगदीशजी, आपण आलात या स्पर्धेसाठी. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो.
हॅलो. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 58 रन्स टू विन. सलामीची जोडी कानोबा गुंडेवाड टीम कडून मैदानाच्या आतमध्ये जात असताना समाधान वास्कर आणि मयूर वास्कर चांगल्या धाबा उभारल्या. 4 ओव्हर्स मध्ये चांगले लक्ष सेट केले दत्तनगर ट्रॉम्बे टीमनं. मुंबईमधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळं कदाचित हा सामना शेवटपर्यंत जरूर मनोरंजन करेल. समाधान वास्कर एक मोठं नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील, आणि मयूर वास्कर सुद्धा आपण त्याच फॉर्म मध्ये यंदाच्या वर्षी याच मैदानावर काही दिवसापूर्वी झालेली स्पर्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता मयूर वास्कर. आणि दुसऱ्या बाजूला समाधान वास्कर जो मात्र सातत्य टिकवलंय. फलंदाजी मधला त्याचा फॉर्म प्रत्येक मैदानावर यंदाच्या वर्षी सुद्धा पाहायला मिळालाय, आणि त्याचमुळे सलामीवीरांच्या जोडीवर बरंच निर्भर असेल. पहिल्या सत्रामध्ये स्पीड करत राहा, फक्त टाइम अलर्ट असेल. पहिलं षटक घेऊन ट्रॉम्बे टीम कडून गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. तुषार जाधव मेडन ओव्हर टाकली होती पाठीमागच्या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. फायफर मिळवला होता त्यांना. भारतमाचा मानकरी राहिला होता तुषार जाधव, त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील या मॅच मध्ये. 4 ओव्हर्स 4 बॉलर, त्यामुळे एकच ओव्हर वाट्याला येणार आहे, परंतु ती चांगली करण्याचा मात्र तुषारचा प्रयत्न असेल. परंतु समोर मात्र सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर समा वास्कर. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्टंप लाईनला येऊन पुल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. पहिल्याच बॉलवर चौकारानं टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा. चौकारानं मात्र सुरुवात झाली डावाला. ट्रॉम्बे टीमला हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्यांदा सलामीवीरांना रोखावं लागेल, तरच मात्र आगीकूच करता येईल. अन्यथा सुपर डुपर फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला समाधान वास्कर. ऑफ केले बॉलला हवेत आहे, संधी दिले समान, आणि तुषार हुशार निघालाय. पहिला धक्का दिलाय. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. इट्स अ बिगेस्ट ब्रेक थ्रू पाहायला मिळालाय. समा वास्कर अवघ्या 4 धाबा काढून इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. पहिला मोठा धक्का कानोबा कोंडेवाडला. गेला समा वास्कर, आणि इथे मात्र बाद झाला 4 धाबा काढून. परंतु तगडी बॅटिंग लाईनअप आहे संघाकडे. परंतु तुषार जाधव कमाल केले. ही 6वी विकेट आजच्या दिवसामध्ये प्राप्त करतोय. पण आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये सुद्धा एवढ्या विकेट्स कोणी घेतलेल्या नाहीयेत. हायेस्ट विकेट टेकर विशाल भोईर, नवीन बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना दडपण जरूर आहे. चेसिंग करत असताना ते दडपण येतच असतं धावांचं, कारण प्रत्येक ओव्हर्स मध्ये धावा करायच्या आहेत आणि त्यामध्ये अर्ली विकेट पाहायला मिळाले. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय.
मिड ऑफ कडे कोणती धाव मिळणार नाहीये विशालला. डॉट बॉल. चांगले व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजाकडे आणि म्हणूनच फायबर मागच्या मॅच मध्ये कंप्लीट केलं होत्या. 5 विकेट्स या गोलंदाजाने कंप्लीट केल्या होत्या 2 षटक टाकत असताना. आणि समाधान वास्कर सारखा मोठा फलंदाज मात्र त्यांना बाद केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड ऑन साइड स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. विशालच्या बॅट मधून हा विशाल फटका. षटकार. टोटल मूव्स टू 10 नाव. 10 धावा धाव फलकावर. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे. 58 रन्स टू विन. समाधान जरूर बाद झालाय परंतु बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे कुंडेबा टीमकडे आणि त्याचमुळे जास्त आनंद करून सुद्धा जमणार नाहीये दत्तनगर ट्रॉम्बे टीमला. आणि या मैदानाचा सुद्धा परिपूर्ण अभ्यास आहे कुंडेवाड संघाच्या फलंदाजांना. चांगला बॉल होता. फुल लेंथ खोलात टाकला होता. यावेळेस मात्र तुषार जाधवनं सिंगल मिळाली. 1 रन. 11 वर स्कोर. 11 रन्स ऑन अ बोर्ड. मयूर वास्कर आता मात्र स्ट्राईक एंडला खेळेल. 5 चेंडू मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. हार्ड हिटर बॅटर फ्रॉम कुंडेवाड टीम. तुषारचा हा चेंडू यावेळेस मात्र समोर धाडलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर करण्यासाठी. षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धाव फलकावर. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 41 नीडेड नाव रिमेनिंग 18 असं इक्वेशन या मॅच मध्ये आता मात्र आलंय. ट्रॉम्बे की कुंडेवाड, दत्तनगर की कुंडेवाड. परंतु दत्तनगरला मात्र जिंकायचं असेल तर मात्र घाम गाळावा लागेल. सोपं नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा कारण कुंडेवाड संघ मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जरूर समाधान वास्कर ला मात्र माघारी धाडले परंतु तरी सुद्धा चांगले फलंदाज या स्क्वॉड मध्ये आहेत. त्यामुळे रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट्स घ्याव्या लागतील तरच कुठेतरी या मॅच वर मात्र प्रेशर बनेल. दुसरं षटक ट्रॉम्बे टीम कडून. ओ पहिलाच बॉल. इकडे बॉल हवेत आहे. आता नो मॅन्स लँड. वॅकंट एरिया होता. सर्कल मध्ये कोणी नव्हतं तिकडे. मिड ऑफ माटी मागे आहेत. त्याचमुळे सेफली लँड झालाय. संधी दिली होती इकडे. सिंगल रन येईल. धावसंख्या 18 वर. रियाल येतोय. कट केला बॉल. पॉइंटला सोडलाय. चान्स जरूर होती परंतु इकडे मात्र सापडलाय. झेल जरी सुटला असला तरी सुद्धा मोठं नुकसान झालेलं नाहीये. त्याच फलंदाजाला मात्र बाद केलंय. नॉन स्ट्राईक एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा फलंदाज गमवेल कानोबा कुंडेवाड संघ आणि आणखीन एक झटका लागलाय.
स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फटका फसलाय विशालचा. वन मोर विकेट डाऊन. सफलता रियालला आणखीन एक. विशालला सुद्धा बाद केलंय. तिसरा धक्का कान्होबा कोंडेवाळला. एका पाठोपाठ एक फलंदाज गमावलेत ते कान्होबा कोंडेवाळ संघानं. खेळपट्टीवर स्थिरावण्यास कुणीही तयार नाहीये. टॉप ऑर्डर कोसळून टाकले दत्तनगर ट्रॉम्बे टीमनं. समाधान वास्कर, मयूर वास्कर, विशाल भोईर परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप म्हात्रे. परंतु विराज गायकवाड आहे, संदीप म्हात्रे, जितू आहे, चांगले बॅटर आहेत. फलंदाजीमध्ये स्ट्रेंथ आहे खरं तर प्लेइंग 11 मध्ये. 7 ते 8 फलंदाज चांगले खेळू शकतात, हा सामना जिंकून देऊ शकतात, तेवढी कॅपॅसिटी मात्र फलंदाजांकडे आहे. परंतु सध्याच्या घडीला दबाव बनवलाय रियाल. आल्या आल्या मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनच्या दिशेमध्ये पुरेपूर प्रयत्न केले होते कॅच घेण्यासाठीचे, परंतु पुन्हा एकदा नो मॅन्स लँड. वॅकंट एरिया होता त्यामुळे बाल बचावलंय. खातं उघडेल इकडे संदीप मात्र 2 या धावेनं. टीमची टोटल 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये ट्रॉम्बे टीमनं जर्मन कामोठे संघाला पराभूत केलंय. एक बलाढ्य संघ या स्पर्धेच्या बाहेर काढलाय आणि आता मात्र कान्होबा कोंडेवाळ संघाची भेट आहे. चांगला बॉल, फुल्लर लेंथ होता, खोलात टाकला होता, बिलकुल चान्स नाहीये. सुपर बॉलिंग फ्रॉम रियाल. डॉट बॉल येत असताना थोडस प्रेशर बनवले या ओव्हरमध्ये. आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये मोठा स्ट्रोक आलेला नाहीये आतापर्यंत. फक्त 3च धावा दिल्यात रियालला. शेवटचा चेंडू असेल हा. इकडे सुद्धा बॉल हवेत आहे. तिसऱ्यांदा झेल उडालाय त्याच एरियामध्ये. ब्रॉनला पुन्हा एकदा पोहोचला होता, परंतु अखेरीस मात्र कॅच ड्रॉप. 2 धावा मिळतील. एक यशस्वी षटक म्हणता येईल. दत्तनगर ट्रॉम्बे टीम कडून 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर कान्होबा कोंडेवाळ संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 22 धावा. येणारे 12 बॉल 36 धावांची गरज. ज्या काही धावा या ओव्हरमध्ये आल्या ना 5, या 5ही धावा 3 बॉलमध्ये आल्या आणि त्या 3ही बॉलवर झेल उडाले होते. अशी बॉलिंग केली ती रियालला. त्याचमुळे बिलकुल डोकं वर काढू दिलं नाहीये. 2 ओव्हर्स मध्ये 36 करायच्यात. 6 षटकार राहिलेत. 4 ते 5 षटकार तर मारावेच लागतील, परंतु अन्य चेंडूंमध्ये सुद्धा धावा काढाव्या लागणार आहेत. कॅपॅसिटी जरूर आहे. विराज गायकवाड हा एक चेहरा आहे अजूनही, जो इथूनही सामना फिरवू शकतो. ताकद त्याच्यामध्ये आहे. अयान येतोय 3रं षटक घेऊन. पहिलाच बॉल टॉपेज लागले. बॉल पाठीमागे. ओ विराज होता इकडे. सोपा झेल. हा झेल पकडला असता तर पूर्णपणे मॅच हातामध्ये होती. इकडे मात्र दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना. इकडे साधा सोपा झेल. भूमीला दान. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी मागे पडताना दिसलंय. विराज गायकवाड पहिलाच चेंडू फेस करत होता आणि पहिल्याच बॉलवर ही विकेट मिळाली असती अय्यानला, परंतु हा कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय विराजला. त्याचा फायदा मात्र कशा पद्धतीने उठवला जाईल. हा चेंडू सरळ जाऊन पायावर धडक मारली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इकडे मात्र बॅकअपला बराच दूर क्षेत्ररक्षक आहेत. विराजची धावण्याची इच्छा नाहीये. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 रन मिळेल.
सिंगल रन. टीमची टोटल मात्र पुढे सर्कल. स्कोर मोव्स टू 23rd, 23, 24 नाव. 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 34. पाठीमागे वळवलाय. फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. तो डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय आणि सर्कल मध्ये समोर आणलाय. अगदी थोडासा पनिशमेंट ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. अयनचा हा बॉल अँकल बनवून बॉल टाकला होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. इकडे मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता फटका सजवण्यासाठी, परंतु स्टंप लाईन वरून निघून गेला हा चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. टेन्शन वाढत चाललंय कानोबा कुंडेबाळ संघाचं. विराज गायकवाड ही एक आस आहे आणि तो सुद्धा बीट झाला. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम अयान. फंटास्टिक बॉलिंग. अजिबात मारू दिलं जात नाही याही ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे आता मात्र अंतर वाढत चाललंय. शेवटचे 7 बॉल 30 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल आहे. पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विराजच्या बॅट मधून येतोय अगदी निर्णायक क्षणाला कुंडेबाळसाठी हा षटकार. शेवटचे 6 बॉल 24 धावांची गरज. चला पोझिशन्स घ्या. दत्तनगर ट्रॉम्बे टीम सामना संपवायचा आपल्याला. शेवटचं 1 षटक आणि 24 धावा करायच्या. 24 रिक्वायर्ड. या संभार बॉल्स द्या. 6 बॉल 24. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. त्यांना साथ देतात समर्थ लाईव्ह इव्हेंट्स. संदेश पाटील, रोशन आपल्यापर्यंत मात्र इत्तंभूत माहिती पुरवतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चिंचपाड्याचे माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना. शेवटचं षटक बाकी आहे. 6 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. 24 रिक्वायर्ड. विराज गायकवाडचा सोडलेला झेल आणि तदनंतर मात्र त्याच्या बॅटमधून आलेल्या 11 धावा या निर्णायक ठरू शकतील. कारण क्रिकेट आहे, कधी काहीही होऊ शकतं. लोअर फुलटॉस बॉल पिक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. यावेळेस संदीप मात्रेला मात्र मैदान सोडावं लागेल. शेवटचे 5 बॉल 24 ची गरज. या लढतीतील विजेता संघ केडीएस स्पोर्ट्स वाघिवलाडा संघाच्या बरोबर खेळेल. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले. सूरज पाटीलचा दमदार परफॉर्मन्स. या लढतीतील विजेता संघ आता मात्र पुढे कोणता येतोय, कुंडेबाळ येतोय की दत्तनगर ट्रॉम्बे येतोय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 24 धावांची गरज. 24 रिक्वायर्ड नाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 6 प्रसाद भोईर.
आज प्रसाद भोईर समालोचनाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. आल्या आल्या धमाका, पहिलाच बॉल भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसादच्या बॅट मधून येतोय षटकार. हो पुन्हा एकदा त्याच दिशेनं मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. इट्स अनदर ह्यूज वन. आल्या आल्या प्रसादच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा षटकार. नका ट्रॉम्बेकर, कुंडेवाळ संघ आहे सहजासहजी नाही मात सोडणार. 6व्या क्रमांकाचा फलंदाज, लगातार 2 षटकारांचा खेळ. आता थोडस टेन्शन ट्रॉम्बेचं वाढलं असेल, कारण क्रिकेट अनिश्चितता या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली असते. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत मात्र कोणीही गॅरंटी घेऊन सांगू शकत नाही हा सामना मात्र कोणता संघ जिंकणार आहे. प्रसाद मात्र रंग भरलेत या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न मात्र कुंडेवाळ संघानं जरूर केलाय. शेवटचे 3 बॉल 12 धावांची गरज आहे. प्रेशर आता मात्र जय पवारवर. जयचा हाही बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर. सलगचा तिसरा षटकार. पावा पॅक धमाका. प्रसाद भोईरनं सामना फिरवलाय. शेवटचे 2 बॉल आणि 6 धावांची गरज. लगातार 3 षटकारांचा खेळ मात्र सादर केलाय आणि कठीण वाटणारं लक्ष आता मात्र कुंडेवाळ संघासाठी सोपं करून टाकलंय. 8वा फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये, ज्यानं लगातार 3 षटकार ठोकलेत. या अगोदर आपण बघितलं आज फिरोजनं तो कारनामा केला होता ट्रॉम्बेच्या. त्याच्या अगोदर प्रतीक सुरतेनं हा कारनामा आज केला होता. त्याच्या अगोदर आजच तनय भगतनं वरचेवळे संघाचा, ज्याच्या बॅट मधून मात्र लगातार 3 षटकार सकाळी आले होते. आता जय पवार साठी मजबूत धावा ठेवल्या होत्या, 24 ठेवल्या होत्या आणि आता मात्र त्या वाचवता नाकी न आलाय ते दत्तनगर ट्रॉम्बे. सामना मात्र रोमहर्षक स्थितीमध्ये. शेवटचे 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. एकात दुसरा डॉट बॉल मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग भरेल. ट्रॉम्बे टीमला तेच करावं लागेल, अन्यथा मात्र टाटा बाय बाय करण्याची वेळ येऊ शकते. या आवेशामध्ये द्वेषानं मैदानामध्ये बॅटिंग केली जाते ते फलंदाज प्रसाद भोईर कडून. सुपर बॅटिंग, संपूर्णपणे आबा काढले या मॅचची. आणखीन एक सामना फिनिश. लगातार 4 षटकार ठोकत आज मात्र का भैरव मैदानावर हा रोमहर्षक विजय मिळवून दिलाय. प्रसाद भोईरनं सलगचा हा 4था षटकार ठोकलाय आणि 3ऱ्या फेरीमध्ये धडक मारले. छोटा बकासूरनं मात्र आज कारनामा केलाय. काय बॅटिंग केलंय, सुपर बॅटिंग, आता शब्दच नाहीयेत. सामना पूर्णपणे फसला होता कुंडेवाळसाठी. 4 बॉल 4 षटकार 1 चेंडू राखून मात्र हा विजय वर्षानुवर्ष मात्र लक्षात ठेवलं जाईल. वेल प्लेड छोटा बकासूर, सुपर बॅटिंग. टॉस करूया आपण, परंतु त्यापूर्वी मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र सुद्धा त्यालाच देऊया. लगातार 4 षटकारांचा खेळ सादर करणारा प्रसाद भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.